चहासोबत किंवा चहाशिवाय अगदी तोंडात विरघळणारा आणि मस्त असा टेस्टी रवा खोबरं केक, आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा. तर मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर रवा खोबरं केक बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 300 ग्राम रवा घेतलेला आहे. 300 ग्राम म्हणजेच 1 कप आणि पाव कप अशा मापामध्ये आपण रवा घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. तर 3/4 कप साखर मी इथे घेतलेली आहे. रवा आणि साखर आपल्याला मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये अर्धा कप तेल घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा कप दूध घ्यायचे आणि अर्धा कप दही घ्यायचे. तर दूध, दही आणि तेल याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि हे तिन्ही जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर त्याचं प्रमाण अर्धा कप इतकं आहे. म्हणजेच तिन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता, अगदी गाठी न होऊ देता आपण सतत मिक्स करतोय. त्यानंतर यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं. तर मी अर्धा चमचा म्हणजेच अर्धा टेबलस्पून मी इथे व्हॅनिला इसेन्स ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे रवा आणि साखर पावडर करून घेतली होती मिक्सरमध्ये, ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. तर थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे. म्हणजे मिक्स करताना याच्या गाठी अजिबात राहिल्या गेल्या नाही पाहिजे. त्यामुळेच आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. तर जे मिक्स करायचं चमचा आहे म्हणजेच रवीच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करायचं, म्हणजे त्याच्या गाठी होऊ नाही द्यायच्यात आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आता या मिश्रणाला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे झाकून आपण साधारणतः तासाभरासाठी ठेवणार आहोत. म्हणजेच दूध, दही आणि तेल यामध्ये रवा चांगल्या प्रकारे फुगून येईल. तर जे महत्त्वाचं साहित्य आहे म्हणजेच अर्धा कप मी इथे खोबऱ्याची पावडर म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप मी इथे दुधाची पावडर घातलेली आहे. 1.5 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी टूटी फ्रुटी घातलेली आहे. याने मस्त अशी टेस्ट येते रव्याच्या केकला. तर हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. तर सर्व जे साहित्य आपण ॲड केलेलं आहे हे यामध्ये सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे चांगलं एकजीव करायचं आहे. आणि आता हे बॅटर तयार आहे. यामध्ये कोणतीच एक्स्ट्रा दूध वगैरे किंवा पाणी ॲड नाही करायचं आहे. आता इथे केकच्या भांड्याला बटर लावू शकता तुम्ही किंवा बटर पेपर ठेवू शकता. याने केक जो आहे तो बेक झाल्यानंतर सहज निघतो. आणि हे जे बॅटर आहे ते यामध्ये घालायचं आहे. बॅटर घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर या भांड्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर एक मोठे पातेलं घेतलेलं आहे आणि ते थोडंसं अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकून त्या स्टँडवरती आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि झाकून याला मंद आचेवरती 30 ते 40 मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर जे आहे ते राऊंड डब्यामध्ये आपण जर घातलं बेक करण्यासाठी तर ते फुलून खूप वर आणि भांड्याच्या बाहेर येतं. त्यामुळेच या मोठ्या भांड्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तुम्ही अर्धा किलोचं जे केकचं भांडं असतं त्यामध्ये घालू शकता. आणि 30 ते 40 मिनिटानंतर म्हणजेच मंद आचेवरती केक आपण बेक केला होता, तर सहजपणे तो थंड झाल्यानंतर निघतो अशा पद्धतीने. आणि मी इथे स्ट्रॉबेरी क्रश जो आहे तो वरती लावलेला आहे आणि जे खोबऱ्याचा जो किस आहे म्हणजेच जी खोबऱ्याची पावडर आहे ती वरून आपल्याला अशा पद्धतीने सजवायची आहे. आणि थंड पूर्ण केक झालेला आहे त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने सेट होतो. आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला याचे काप कट करून घ्यायचे आहेत.
आणि हा जो केक आहे तो चहासोबत किंवा दुधासोबत किंवा तसाही खूप मस्त लागतो आणि तोंडात हा सहजपणे विरघळतो. खूप मस्त होतो. आपण जे दुधाची पावडर घातल्यामुळे अगदी मस्त याची अशी मिल्की टेस्ट येते. तर अशा पद्धतीने आपला हा रवा खोबरं केक खूप सोप्या पद्धतीत बनवला गेलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हा रवा खोबरं केक जरूर बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत छान राहा, छान खा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.